राहुरीमध्ये अचानक राजकारण बदललेलं आहे। तनपुरे यांच्या ऐवजी गोविंद मोकाटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे। तनपुरेंची निवडणूक लढवण्याची इच्छा नव्हती असं शशिकांत शिंदे यांनी विधान केलंय। त्यामुळे राहुरीमध्ये अचानक राजकारण हे बदललेलं आहे। तनपुरे यांची निवडणूक लढवण्याची इच्छा नव्हती असं पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी विधान केलंय। त्यांची पहिल्यापासूनची निवडणूक न लढवण्याची इच्छा होती। कार्यकर्त्यांचा दबाव त्यांच्या वाढत होता, त्यामुळे कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन मी निवडणुकीच्या बाबतीमध्ये निर्णय घेतो अशा प्रकारचा त्यांनी निरोप दिला होता। आणि म्हणून सकाळी आपण दुपारी 1 वाजेपर्यंत आपण त्यांच्याशी संवाद करत होतो। शेवटी त्यांची मानसिकता नव्हती ही वस्तुस्थिती आहे, त्यामुळे त्यांनी माघार घेतली असेल, परंतु आपण उमेदवार तिथं महाविकास आघाडीच्या वतीने त्या ठिकाणी दिलेला आहे। परंतु भाजप सोबत ते बोलणी करतात हे मात्र महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्र ते भाजप बरोबर ते बोलणी करायला गेलेले नव्हते। भाजपचे नेते त्यांच्याकडे गेले होते असं मला कळतंय, मला काही याची माहिती नाही, पण भाजपचे नेते त्या ठिकाणी गेलेले होते त्यांच्याशी चर्चा करायला। मला वाटतं की भाजपला निवडून यायची शक्यता अशा वाटत नाही का, म्हणून त्यामध्ये अशा प्रकारची मार्ग काढण्यासाठी किंवा मध्यस्थी करून अशा प्रकारचा प्रयत्न केला असेल मला काही कल्पना नाही। परंतु मला वाटतं की शेवटी संघर्षातून कार्यकर्ता उभा राहत असतो आणि संघर्षामध्ये जे कार्यकर्ते लढत आहेत त्यांना पाठबळ देणं गरजेचं असतं। मला वाटतं तशा निर्णय आम्ही निवडणुकीला घेतो। फॉर्म भरले आहेत, अजूनही भेटीगाठी बोलणी सुरू आहेत। बऱ्याच वेळेला राजकीय पक्ष राजकारण या शब्दाचा नीट अर्थ समजून घ्या। राजकारण म्हणजे राज आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी करावे लागणारे प्रयत्न। माझं असं मत आहे की अजूनही सगळे मागे घेऊन दोन्हीकडे बिनविरोध देतील, पण नाही घेतलं तर निवडणूक होईल दोन्ही ठिकाणी। आमचं प्रामाणिक मत आहे की ही निवडणूक बिनविरोध व्हावी। संपूर्ण महाराष्ट्र दादांच्या जाण्यामुळे हळहळ आहे आणि अशा प्रसंगामध्ये निवडणूक त्या मतदारसंघामध्ये लागणं हे संयुक्तिक नाही। आपल्या माध्यमातून मला काँग्रेस पक्षालाही आवाहन करायचं आहे की त्यांनी आतापर्यंत जे जर संकेत पाहिले तर प्रत्येक पक्ष अशी जिथे घटना घडेल तिथं मोठा राज्याचा नेता त्यामध्ये या ठिकाणी आपण गमावून बसलोय। त्या परिस्थितीमध्ये आज वहिनींच्या पाठीशी अखंड महाराष्ट्र उभा आहे, त्यांना त्या मतदारसंघामध्ये बिनविरोध होण्यासाठी काँग्रेसनं सुद्धा मन मोठं दाखवावं ही विनंती करायची आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी जयेश सावंत आपल्यासोबत जोडलेले आहेत। जयेश, खरं तर सुरुवातीला पवार गटाकडून तनपुरे यांचं नाव समोर होतं, त्यानंतर त्यांनी माघार घेतली की ते निवडणूक लढणार नव्हते अशा सर्व शक्यता असताना भाजपाचे नेते त्यांना भेटलेले आहेत। काय काय नेमकं दिवसभरामध्ये घडलंय राहुरीमध्ये? आपण जर बघितलं तर राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती जे आहेत या ठिकाणी अनेक राजकीय घडामोडी आज दिवसभरात पाहायला मिळाल्या, ज्यामध्ये ही जी पोटनिवडणूक आहे ती जी आहे बिनविरोध करण्यासाठी सर्वच म्हणजे महायुतीचे जे काही पक्ष आहेत, विशेष करून भारतीय जनता पार्टीच्या वतीने अनेक प्रयत्न केले गेली। आज जर बघितलं तर सकाळपासूनच अक्षय कर्डिले जे आहेत, जे स्वर्गीय शिवराव कर्डिले यांचे पुत्र आहेत, त्यांनी आज उमेदवारी जो अर्ज भरला, त्या उमेदवारी अर्ज भरत असताना या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशाध्यक्ष जे आहेत रवींद्र चव्हाण असतील, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील असतील, विधानसभेचे सभापती राम शिंदे असतील, त्याचबरोबर जे आहेत पाथर्डी शेवगाव मतदारसंघाच्या आमदार जे आहेत मोनिका राजळे, माजी आमदार बबनराव पाचपुते आणि आमदार धस देखील या ठिकाणी त्यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आले होते आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये हा अर्ज दाखल केला गेला सकाळी। मात्र आता दुपारनंतरची जी परिस्थिती आहे ही अचानक बदलली आणि ज्या ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी मंत्री तथा माजी आमदार प्राजक्त तनपुरे हे उमेदवार असणार असं बोलले जात असताना अचानकपणे ऐनवेळी जे आहेत या ठिकाणी गोविंदराव मोकाटे यांना उमेदवारी देण्यात आली। गोविंदराव मोकाटे हे जे बघितलं गेलं तर नगर दक्षिणेतील ग्रामीण भागातील एक राजकारणातलं समाजकारणातील एक मोठं नाव आहे। ते नगर तालुक्यातील जे पंचायत समिती आहे त्या पंचायत समितीचे सभापती राहिलेले आहेत, त्यांची मुलगी देखील जिल्हा परिषद सदस्य आहेत आणि एकंदरीत बघितलं तर शिवाजी कर्डिले यांचे राजकीय कट्टर विरोधक म्हणून त्यांच्याकडे बघितल्यामुळे त्यांना कदाचित ही उमेदवारी दिली गेली असावी। ठीक आहे जयेश, तुम्ही असेच जोडलेले राहा।